आषाढ महिना 2026. आषाढ महिन्याचे महत्त्व काय? आषाढ महिन्यात कोणते नियम पाळावेत? कोणती कामे टाळावीत? आकाड कधी तळावा? लेक आणि जावयाला आकाड का दिला जातो? भगवान विष्णूंना कोणती एक वस्तू अर्पण केल्याने अडचणी दूर होतात आणि या महिन्यातील सर्वात प्रभावी उपाय कोणता? आषाढ महिना सुरू होताच अनेक जण नकळत अशा काही चुका करतात ज्यामुळे या पवित्र महिन्याचे पुण्य कमी होते असे धार्मिक मान्यता सांगतात. पण जर या महिन्यात काही सोपे नियम पाळले तर भगवान श्री हरी विष्णू आणि श्री विठ्ठलांची कृपा प्राप्त होते अशी धार्मिक श्रद्धा आहे. हिंदू पंचांगानुसार आणि महाराष्ट्रात प्रचलित अमांत पद्धतीनुसार 2026 मध्ये आषाढ मासाची सुरुवात 15 जुलै 2026 रोजी सुरू होत आहे आणि 12 ऑगस्ट 2026 रोजी आषाढ अमावस्येला म्हणजेच दीप अमावस्येला समाप्त होईल. त्यानंतर 13 ऑगस्ट पासून श्रावण मासाला प्रारंभ होईल. नमस्कार मित्रांनो, श्री स्वामी समर्थ. हिंदू धर्मामध्ये प्रत्येक महिन्याला स्वतःचे एक विशेष महत्त्व आहे. पण आषाढ महिना हा भक्ती, साधना, दान, व्रत आणि भगवान विष्णूंच्या उपासनेचा अत्यंत पवित्र महिना मानला जातो. या महिन्यापासून अनेक धार्मिक परंपरांना सुरुवात होते. पौराणिक मान्यतेनुसार देवशयनी एकादशीच्या दिवशी भगवान श्री हरी विष्णू क्षीरसागरामध्ये शेष नागावर योगनिद्रेला जातात. या 4 महिन्याच्या काळाला चातुर्मास म्हणतात. या काळात देवतांची उपासना, जप, दान आणि व्रत विशेष महत्त्व दिलं जातं. म्हणूनच या काळात शुभ कार्य टाळून साधना करण्याची परंपरा आहे. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण आषाढ महिन्याबद्दल संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. नमस्कार मित्रांनो, श्री स्वामी समर्थ. आषाढ महिन्याचे महत्त्व काय? आषाढ महिन्यात कोणते नियम पाळावेत? कोणती कामे टाळावीत? आकाड कधी तळावा? लेक आणि जावयाला आकाड का दिला जातो? भगवान विष्णूंना कोणती एक वस्तू अर्पण केल्याने आपल्या अडचणी दूर होतात आणि या महिन्यातील सर्वात प्रभावी उपाय कोणता? हे सर्व सविस्तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. आषाढ महिन्याचे महत्त्व. आषाढ महिना हा भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीला समर्पित महिना मानला जातो. तसेच आषाढ महिना हा भगवान श्री हरी विष्णूंचे स्वरूप श्री विठ्ठलांना समर्पित महिना मानला जातो. तर या काळामध्ये भगवान श्री हरी विठ्ठलाची पूजा करण्याला खूप जास्त महत्त्व दिलं जातं. तर यामध्ये तुम्ही हरिपाठ, अभंग, जय जय रामकृष्ण हरी या मंत्राचा देखील जप करू शकता. तर भगवान श्री हरी विठ्ठलाची जेवढी शक्य होईल तेवढी तुम्ही या आषाढ महिन्यामध्ये सेवा करू शकता. तर या महिन्यात केलेली पूजा, जप, दान आणि उपवास याचे पुण्य अनेक पटीने वाढते असे धर्मग्रंथामध्ये सांगितलेले आहे. याच महिन्यात पावसाळ्याची सुरुवात होते, त्यामुळे निसर्गामध्येही नवीन चैतन्य निर्माण होते. 25 जुलै 2026 वार शनिवार या दिवशी देवशयनी आषाढी एकादशी आलेली आहे. देवशयनी एकादशीचे महत्त्व अनन्यसाधारण असं आहे. यामध्ये श्री हरी विठ्ठलाचे भक्त वारकरी संप्रदाय हा पंढरपूरची वारी करत असतो. आषाढ शुक्ल एकादशीला देवशयनी एकादशी म्हणतात. या दिवसापासून भगवान विष्णू 4 महिन्यासाठी योगनिद्रेत जातात अशी श्रद्धा आहे आणि याच दिवसापासून चातुर्मास सुरू होतो आणि या काळात विवाह, गृहप्रवेश यासारखी शुभ कार्य टाळली जातात. तर या पवित्र आषाढ महिन्यात काय करावे जाणून घेऊया. दररोज सकाळी स्नान करून भगवान विष्णूंना नमस्कार करावा. ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा जप करावा. तर तुम्हाला जेवढं शक्य होईल तेवढा जप अवश्य करावा. किमान दररोज 108 वेळा तरी या मंत्राचा जप अवश्य करावा. तर तुम्ही विष्णू सहस्त्रनामाचे पठण करावे. विष्णू सहस्त्रनाम तुम्हाला वाचता येत नसेल तर तुम्ही मोबाईलवरती देखील ऐकू शकता किंवा श्रवण करू शकता. मित्रांनो, आषाढ महिना हा भगवान श्री हरी विष्णूंना व श्री हरी विठ्ठलांना समर्पित महिना मानला जातो. भगवान श्री हरी आणि विठ्ठलांना तुळस अतिशय प्रिय आहे, त्यामुळे या महिन्यामध्ये तुळशीची जेवढी शक्य होईल तेवढी सेवा तुम्हाला करायची आहे. तुळशीची पूजा करावी जेणेकरून भगवान श्री हरी विष्णू आणि माता लक्ष्मी यांचे कृपा आशीर्वाद तुम्हाला मिळतील. तर या महिन्यामध्ये तुम्हाला जेवढं शक्य होईल तेवढं तुमच्या ऐपतीप्रमाणे गरजूंना किंवा गरिबांना अन्नदान अवश्य करावे. मित्रांनो, आपल्या हिंदू धर्मामध्ये गायीला सर्वोच्च स्थान दिलं गेलेलं आहे.
गायीमध्ये 33 कोटी देवी देवतांचा वास आहे असं मानलं जातं. त्यामुळे आपल्या हिंदू धर्मामध्ये गाय अतिशय प्रिय आणि पवित्र मानली जाते. भगवान श्रीहरी विष्णूंना देखील गाय अतिशय प्रिय आहे. त्यामुळे या महिन्यामध्ये जर तुम्हाला शक्य असेल तर तुम्ही गोसेवा आवर्जून करावी. गायीला हिरवा चारा द्यावा किंवा तुम्ही पक्ष्यांना धान्य आणि पाणी देखील ठेवू शकता. तर मित्रांनो, आषाढ महिन्यामध्ये काय करावं हे तुम्हाला सांगितलं, तर चला आता जाणून घेऊया आषाढ महिन्यात काय टाळावे. कोणाचाही अपमान करू नये, खोटे बोलणे टाळावे, कोणाची निंदा करू नये, राग, वादविवाद, भांडणे, कलह, मतभेद टाळावेत, व्यसनापासून दूर राहावे, अन्नाचा अपमान करू नये, कारण अन्न हे पूर्ण परब्रह्म मानलं जातं. त्यामुळे अन्न वाया जाऊ देऊ नये. जरी शिल्लक राहिलं तर ते एखाद्या मुक्या जीवाला नक्कीच द्यावे. त्यामध्ये कावळा, कुत्रा, गाय यांना अशा पशुपक्ष्यांना तुम्ही शिल्लक राहिलेले अन्न देऊ शकता, पण अन्नाचा अपव्यय नक्की टाळा. मित्रांनो, आषाढ महिन्याला आपल्या ग्रामीण भागामध्ये आखाड देखील म्हणतात. आखाड म्हणजे काय? महाराष्ट्रातील अनेक भागामध्ये आषाढ महिन्यात आखाड करण्याची सुंदर परंपरा आहे. गव्हाचे पीठ, गूळ आणि तूप वापरून आखाड म्हणजेच गोड कापण्या तयार केल्या जातात. तर या आखाडातील गोड कापण्या असं देखील याला म्हणतात. तर हा तळलेला आखाड तो प्रथम देवाला नैवेद्य म्हणून अर्पण केला जातो. त्यानंतर कुटुंबातील सदस्यांना हा गोड तळलेल्या कापण्या म्हणजेच आखाड दिला जातो. तर मैत्रिणींनो, तुमच्या मनामध्ये देखील प्रश्न निर्माण झाला असेल की आषाढ महिन्यामध्ये आखाड कधी तळावा? अनेक ठिकाणी आषाढ महिन्याच्या सुरुवातीला किंवा घरातील कुलपरंपरेनुसार शुभ दिवशी आखाड केव्हाही तयार केला जातो. काही ठिकाणी देवशयनी एकादशीच्या आसपास ही परंपरा पाळली जाते. म्हणून आपल्या घरातील परंपरेनुसार किंवा कुलचाराप्रमाणे आखाड तळावा. तर मैत्रिणींनो, आता आपण पुढील प्रश्न बघूया की आषाढ महिन्यामध्ये लेक आणि जावयाला आखाड का देतात? यामागे काय रहस्य आहे? महाराष्ट्रातील काही भागामध्ये आषाढ महिन्यात विवाहित मुलगी आणि जावयाला प्रेमाने आखाड दिला जातो. ही केवळ भेट नसून आशीर्वादाचे प्रतीक मानले जाते. यामुळे त्यांच्या संसारात सुख, समाधान, आरोग्य आणि समृद्धी नांदो अशी प्रार्थना केली जाते. ही परंपरा प्रेम, आपुलकी आणि नातेसंबंध अधिक दृढ करणारी मानली जाते. आता जाणून घेऊया आषाढ महिन्यात लेक आणि जावयाचा मान सन्मान कसा केला जातो. तर महाराष्ट्रातील अनेक भागामध्ये आषाढ महिन्यात विवाहित लेक आणि जावयाला घरी बोलावण्याची सुंदर परंपरा आहे. लेक आणि जावयामध्ये भगवान श्रीहरी विष्णू म्हणजेच लक्ष्मी नारायणाचे स्वरूप पाहिले जाते. अशी श्रद्धा असल्यामुळे त्यांचा आदरपूर्वक सत्कार केला जातो. लेक आणि जावई घरी आल्यानंतर सर्वप्रथम घराच्या उंबरठ्याबाहेर त्यांच्या पायावर स्वच्छ पाणी घालून त्यांचे स्वागत केले जाते आणि इतर पारंपरिक पद्धतीने औक्षण म्हणजेच ओवाळण्याची प्रथा देखील आहे. त्यानंतर मुलीला हळद कुंकू लावले जाते. जावयाला कपाळावर गंध किंवा टिळा लावून आदराने घरामध्ये प्रवेश दिला जातो. घरात आल्यानंतर त्यांना थोडा आराम करण्यासही सांगितलं जातं. त्यानंतर स्वच्छ पाट किंवा आसन अंथरून त्यावर त्यांना बसवलं जातं. त्यांच्यासमोर सुंदर रांगोळी काढली जाते. घरात तयार केलेले सर्व पारंपरिक पदार्थ अगदी प्रेमाने वाढले जातात. या जेवणात खास करून आषाढ महिन्याचा पारंपरिक आखाड तळलेला आखाड वाढला जातो. श्रद्धेने आणि प्रेमाने दिलेला आखाड शुभ, मंगल आणि समृद्धीचे प्रतीक मानला जातो. जेवण झाल्यानंतर विवाहित लेकीची ओटी भरली जाते. तिच्या ओटीत तांदूळ, खण, नारळ, लेकुरवाळं, हळकुंड, सुपारी, खारीक, बदाम, खोबऱ्याचा तुकडा किंवा एखादं फळ घालून लाडक्या लेकीची ओटी भरली जाते. किंवा मग एखादी सुंदरशी साडी देखील लेकीला तुम्ही देऊ शकता. तर आपल्या परंपरेनुसार इतर शुभ वस्तू ठेवल्या जातात. तसेच जावयालाही आपल्या ऐपतीनुसार वस्त्र, भेटवस्तू किंवा इतर मानाची वस्तू दिली जाते. अशा प्रकारे लेक आणि जावयाचा आदरपूर्वक मानपान केला जातो. तर ही परंपरा केवळ पाहुणचार नसून कुटुंबातील प्रेम, आपुलकी आणि नात्यातील जिव्हाळा दर्शवते. लेक व जावयाला भगवान श्री हरी विष्णू आणि माता लक्ष्मीची सेवा केल्याचं पुण्य मिळतं असं मानलं जातं.
आषाढ महिन्यामध्ये भगवान विष्णूंना अर्पण करा ही एक वस्तू. तर मित्रांनो, कोणती वस्तू आहे ती आपण जाणून घेऊया. तर आषाढ महिन्यात भगवान श्रीहरी विष्णूंना किंवा श्रीहरी विठ्ठलांना तुळशीची पाने अत्यंत प्रिय मानली जातात. त्यामुळे भगवान श्रीहरी विष्णू तुळशी पत्राशिवाय कोणताही नैवेद्य स्वीकारत नाहीत. जर तुम्हाला कोणतीही सेवा करणं शक्य नसेल तर तुम्ही आषाढ महिन्यामध्ये भगवान श्रीहरी विष्णू किंवा श्रीहरी विठ्ठलांना दररोज किंवा दर गुरुवारी स्वच्छ तुळशीची पाने अर्पण करून ओम नमो भगवते वासुदेवाय किंवा रामकृष्ण हरी या मंत्र 108 वेळा जप करावा. अशी श्रद्धा आहे की भगवान विष्णू प्रसन्न होतात आणि तुमच्या जीवनातील अनेक अडचणी अडथळे दूर होण्यास कृपा करतात. मित्रांनो, आषाढ महिन्यामध्ये जर तुम्हाला काही शक्य झाले नाही कोणती सेवा करणे, तर एक अतिशय सोपा आणि अगदी सहज कोणीही करेल असा एक प्रभावी उपाय मी तुम्हाला सांगणार आहे. तर आषाढ महिन्यात प्रत्येक गुरुवारी भगवान विष्णूंना पिवळी फुले, तुळशीची पाने आणि थोडासा गूळ अर्पण करा. त्यानंतर तुपाचा दिवा लावा. विष्णू सहस्त्रनाम किंवा ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा जप करा. शेवटी आपल्या मनोकामना भगवान विष्णूसमोर व्यक्त करा. श्रद्धा, सात्विक आचरण आणि नियमित उपासना यामुळे मनाला शांती मिळते आणि जीवनातील अडथळ्यावर मात करण्याची शक्ती प्राप्त होते, अशी आपली धार्मिक श्रद्धा आहे. मित्रांनो, आषाढ महिना हा केवळ एक महिना नाही तर भक्ती, संयम, दान आणि साधनेचा पवित्र काळ आहे. या महिन्यात श्रद्धेने भगवान विष्णूची उपासना करा, घरातील परंपरा जपा, गरजूंना मदत करा आणि सदैव चांगले कर्म करण्याचा प्रयत्न करा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक अवश्य करा व आपल्या मित्रपरिवारासोबत हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर देखील नक्की करा. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे मनापासून